नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मिथुन राशीबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत। हा काळ तुमच्यासाठी नेमका कसा असणार आहे, मानसिक स्थिती कशी राहील, नोकरी व्यवसाय, आर्थिक बाजू, नातेसंबंध आणि आरोग्य या सगळ्या गोष्टींवर याचा कसा परिणाम होईल हे आपण आज शांतपणे आणि सविस्तर समजून घेणार आहोत। जर तुम्ही मिथुन राशीचे असाल किंवा तुमच्या घरात कोणी मिथुन राशीचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण इथे सांगितलेल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात योग्य दिशा देऊ शकतात। चला तर मग वेळ न दवडता सुरू करूया मिथुन राशीचा सविस्तर भविष्यविचार। मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ मानसिक आणि वैचारिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। मागील काही दिवसांपासून किंवा महिन्यांपासून तुमच्या मनात जे संभ्रम होते, जे प्रश्न अनुत्तरित होते, त्यांना आता हळूहळू स्पष्ट उत्तरं मिळू लागतील। विचारांची गती वाढलेली जाणवेल आणि अनेक गोष्टींविषयी तुम्ही अधिक गंभीरपणे विचार करू लागाल। काही निर्णय जे तुम्ही सतत पुढे ढकलत होतात त्यांच्या बाबतीत आता ठामपणा येईल। हा काळ स्वतःला ओळखण्याचा, स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवण्याचा आहे। नोकरी आणि व्यवसायाच्या बाबतीत हा महिना फार झपाट्याने पुढे नेणारा नसला तरी स्थिर प्रगती करणारा नक्कीच आहे। कामाच्या ठिकाणी संयम ठेवणं फार गरजेचं आहे। सहकर्मचाऱ्यांसोबत पूर्वी जे मतभेद किंवा गैरसमज झाले असतील ते आता निवळण्याची शक्यता आहे। तुमचा संवाद सुधारेल आणि त्यामुळे कामाचं वातावरण अधिक सौहार्दपूर्ण बनेल। वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाकडे लक्ष देतील आणि योग्य वेळी तुमच्या प्रयत्नांची प्रशंसा देखील करतील। काही लोकांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्या सुरुवातीला जड वाटल्या तरी पुढे जाऊन फायदेशीर ठरतील। आर्थिक बाबतीत हा काळ सावधगिरी बाळगण्याचा आहे। उत्पन्न स्थिर राहील पण खर्चही वाढू शकतो। विशेषतः भावनिक निर्णयांमुळे किंवा अचानक घेतलेल्या गोष्टींमुळे पैशांचा ताळमेळ बिघडू शकतो। त्यामुळे कोणताही आर्थिक निर्णय घेताना दोनदा विचार करणं आवश्यक आहे। गुंतवणूक करताना घाई करू नका आणि कोणाच्याही सल्ल्यावर अंधविश्वास ठेवू नका। दीर्घकालीन फायदा लक्षात घेऊनच पुढचं पाऊल टाका। योग्य नियोजन ठेवल्यास आर्थिक स्थिती हळूहळू सुधारताना दिसेल। कौटुंबिक जीवनात हा काळ थोडासा संवेदनशील आहे। घरातील नात्यांमध्ये अहंकार किंवा हट्ट आल्यास तणाव निर्माण होऊ शकतो। त्यामुळे समजूतदारपणा दाखवणं फार महत्त्वाचं आहे। जोडीदाराशी संवाद साधताना शांतता ठेवा आणि एकमेकांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा। कामाच्या व्यापामुळे नात्यांकडे दुर्लक्ष होऊ नये याची विशेष काळजी घ्या। थोडा वेळ एकत्र घालवला, मन मोकळं केलं तर नात्यात पुन्हा गोडवा येईल। अविवाहित लोकांसाठी हा काळ आत्मपरीक्षणाचा आहे। स्वतःला समजून घेणं आणि भावनिकदृष्ट्या परिपक्व होणं पुढील आयुष्यासाठी उपयोगी ठरेल। मित्रपरिवाराच्या बाबतीत हा काळ आनंद देणारा ठरू शकतो। जुने मित्र भेटतील, आठवणी ताज्या होतील आणि मन प्रसन्न होईल। अशा भेटीगाठी तुमच्या मानसिक तणावाला कमी करतील। आरोग्याच्या बाबतीत मात्र थोडी खबरदारी घ्यावी लागेल। पोटदुखी, अपचन किंवा बाहेरच्या खाण्यामुळे होणारे त्रास जाणवू शकतात। त्यामुळे आहाराकडे लक्ष देणं आवश्यक आहे। शक्यतो घरचं हलकं अन्न घ्या आणि पाणी भरपूर प्या। मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यान, प्राणायाम किंवा शांत संगीत ऐकणं फायदेशीर ठरेल। एकूणच मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ आत्मविश्वास वाढवणारा, विचारांना स्पष्टता देणारा आणि भविष्यासाठी मजबूत पाया घालणारा आहे। संयम, सकारात्मक विचार आणि योग्य निर्णय घेतले तर हा काळ नक्कीच तुमच्यासाठी लाभदायक ठरेल। मित्रांनो, हा होता मिथुन राशीचा सविस्तर भविष्यविचार। तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। तुमचा अभिप्राय कमेंटमध्ये नक्की लिहा, कारण तुमच्या प्रतिक्रियांमुळे आम्हाला आणखी चांगलं कंटेंट तयार करण्याची प्रेरणा मिळते। अशाच राशी भविष्य, आध्यात्मिक आणि सकारात्मक विचारांसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह। तोपर्यंत सकारात्मक रहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा। धन्यवाद।